जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील 7 जिल्हा परिषद गणातील सर्व कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यांची बैठक घेतली। यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत। या निवडणुकीत मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व 7 जिल्हा परिषद गणांवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा विश्वास यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे। हे दुसरं पर्व माझ्या कक्षेतलं दुसरं पर्व आज संपलं। नगरपालिका नगर परिषद ह्या पहिलं पर्व संपलं। दुसरं पर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं पर्व आज 5:30ला संपलं। आज मी सगळ्या मिरजकर जनतेचं मी धन्यवाद मानतो, त्यांचे मी आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं चांगलं मतदान केलं। मला आता माहीत नाही पर्सेंटेज किती आलं, पण एवढं शांततेनं आणि सुंदर असं मतदान झालं, त्याबद्दल सर्व जनतेचं मतदार बंधूंचं मी आभार मानतो। त्याचबरोबर आज नगरपालिकेचं हे पर्व आज 5:30ला संपलं। दुसरं पर्व लगेच आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीचं शासनानं आयोगानं आमच्या चालू केलं, तर त्याची एक ग्रामीण भागातल्या सगळ्या नेते मंडळींची कार्यकर्त्यांची बैठक मी आज बोलवली। शॉर्ट पिरियडमध्ये आज जवळजवळ 40 गावचे लोक आज इथं उपलब्ध झाले। आज त्यांना हे सांगितलं की आपण मागणी आज ज्यांना इच्छुक आहे त्यांनी मागणी आज ताबडतोब ऑफिसमध्ये करावा। त्या फॉर्मची स्क्रुटनी होईल, त्याचा सर्वे होईल आणि त्यानंतर सगळेच आमचे कार्यकर्ते गुड बेटर बेस्ट आहेत सगळे। त्याबद्दल कुणालाही नावं ठेवण्याचा एक कार्यकर्ता तसा नाही आहे। त्यामुळं ज्यावेळी निवड होईल त्यावेळेला बेस्टमध्ये बेस्ट आपल्याला कार्यकर्ता देता येईल आणि त्यामुळं 7 गट आमचे जिल्हा परिषद आहेत आणि 14 गट आहेत ते आमचे पंचायत समिती गट आहेत। त्यामध्ये सक्षम असे उमेदवार आम्ही देऊ आणि निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समिती पण मागल्या आमचे 5 होते, त्यावेळी 7 जिल्हा परिषद पंचायत समिती गट आम्ही ताब्यात घेऊ।